माझ्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार आहेत असा गंभीर आरोप राजन साळवींनी राऊतांवर केला। राजन साळवींनी आज शिवसेनेत प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी थेट विनायक राऊतांवर निशाणा साधलाय। तर याला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिले। राजन साळवी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेलेत, त्यांच्याकडे गद्दारीचे 13 प्रमाणपत्र असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। मी सांगितलं ना तुम्हाला की ह्या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला कारणीभूत हे शिवसेनेचे अंतर्गत नेते मंडळी आहेत। विनायक राऊतांनी त्या ठिकाणी चुकीचं काम केलं, सामंतांना मदत केली म्हणून याच्या अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि म्हणून मी तो निर्णय घेतला। पक्षप्रवेशामुळे कोणी नाराज आहे काय? म्हणजे किरण सामंत असतील किंवा उदय सामंत हे कोणी नाराज दिसतात तुमच्या पक्षप्रवेशामुळे? तुमची काय बैठक झाली? माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून आम्हाला काल 2 सामंत बंधू आणि मला घेऊन बसले। आम्हाला त्यांनी संदेश दिला यापुढे ह्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना ही आपल्या वाढवायची आहे। दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक पक्ष बदलूची असते, तशी ती त्यांनी केलेली आहे। आता राजन साळवी यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर मागच्या ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्यांनी धडधडीत सांगितलेलं आहे की राजन साळवींकडे गद्दारीची 13 सर्टिफिकेट आहेत, 13 सर्टिफिकेट।